म्हणून माझा आवाज नाही ऐकायला गेला. थोडस जोरान आवाज मारतो आणि आवाज ऐकता बरोबर भावतालेश्वर राहणार नाही. तू आली आली मला आनंद झाला. पण दादा तू आली तर आली पण हसून बघून जाईल. हो तुला माहित आहे काय या हसण्यामध्ये किती ताकद आहे, काय बरं किती शक्ती आहे सांगू का? सांगा. माणूस रागामध्ये असला, माणूस तवामध्ये असला, माणूस गुस्सामध्ये असला आणि बाई हसली का माणूस मोठेपणा नाही. बाई जर हसून कधी बोलली ना माणसाला बिमारी बी असन तर 10 मिनिटासाठी त्याचं दुःख नाहीस होते. एवढी ताकद आहे तुमच्या हसण्यात. हसणं वाईट आहे का? नाही. अगं हसण्यामुळे आपल्या घरात मनोरंजन तयार होते, घरामध्ये शांतता निर्माण होते. म्हणून हमेशा हसता हसता खेळता जीवन गेलं पाहिजे. बरोबर नाही. झगडा करण्यात काय अर्थ आहे? म्हणून मी काय म्हणतो, तुला मी पहिला आवाज दिला होता समजलो माझी राधा माझ्या घरात नाही आहे, हे कुठं तरी गेली असं गावा. बरोबर वाटलं तुम्ही. तुम्हाला तर एवढं माहितच आहे मी बचत गटाचे अध्यक्ष म्हणून आता मी माझ्या मीटिंग मध्ये रजिस्टर घेऊन बसलीच होती. तेव्हा शब्द माझ्या कानी पडले. मी माझ्या हिशोबाचा रजिस्टर जागी शिवून दिला. तुमच्या आवाजाच्या दिशेने तुम्ही तर राधा तुला तुझा हिशोब नाही केला? नाही केला. अरे अरे आता तुला तुझा हिशोब नाही केला आणि माझा हिशोब नाही केला. माझं खरं मी माझा हिशोब नाही केला. म्हणते आता तुमचा कोणता हिशोब नाही केला? माझा हिशोब प्रपंचाचा, हित भर्या पोटाचा. समजलं. समजावून देऊ का? अगं मी समजावून देतो आहे. 8 दिवसापासून दयाचे माझ्या घरामध्ये पडले आहे राधा गय. त्यामध्ये त्या पाठांना गेली नाही आणि राधा 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 गय. तर तुमच्या या टपुऱ्या आनंदाच्या गोष्टीला नाही का? उठलं सुटलं की डोक्यावर मांडला आणि 10 ते 12 किलोमीटर अंतरावर विकायला या धंद्याचा. अरे अरे मग बाजारला गेली. काय बिघडलं? पण काय या धंद्याबद्दल म्हणते तरी तुम्ही काय म्हणते या धंद्याबद्दल काही नाही उन्नती केली. बरोबर. तुला राहायला घर नाही, तुला जेवायला मिळत नाही, तुला कपडे मिळत नाही, मग या माणसानं काय केलं पाहिजे? कपडे घेऊन देता पण असं पोट गावात करणार डुकर भरते म्हणलं. राधा तुला भान आहे का? तू कोणाची उपमा देऊन राहिली? डुकराची. राधा मग या माणसाचं कुठं चुकलं आणि काय केलं पाहिजे म्हणजे एवढं समजावून सांग. नाही सामोरं बघा त्या बिचाराचं तिथे झोपडं होतं. त्याने एकावर मोठे मोठे भोके पडायला लागले. पेंडी करत
त्याला छिद्र म्हणायचं, छिद्र. वाईट बोलायचं नाही. वाईट बोलणार नाही. शुद्ध मराठी भाषेत छिद्राला भावपत म्हणतात. हा मराठीचा शुद्ध शब्द आहे. सिरियल मध्ये बी हाच आहे, मराठी सिनेमामध्ये बी हाच आहे. मलाही माहित आहे, मलाही माहित आहे, मी वाईट नाही करणार. पण राधा त्या सामान्य माणसाने 4 मजली बिल्डिंग बांधली, चोरी करून बांधली. मला काही खुशी वाटली. अरे मुलाला खूप शिकवलं, नोकरीवर लागले पोरं, आणि मुलाच्या पैशावर 4 मजली बिल्डिंग बांधली. आता तू आपल्या मुलाला शिकव, मग तुझे मुलं बाळा खूप नोकरी करतील, पैसे कमवतील, आणि मग तू 5 मजली बांधली. तू तुझ्या मुलांना शिकव, उद्याच्या कोणी नोकरी करतील, मग तू आलपट्टी बांधतो. तुम्ही माझ्या घाटावर गोवड्या दिल्यावर मग त्या मशांसाठी भूत म्हणून. अरे 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 राधा, आता माझ्या लक्षात आलं की तुला बिमारी झाली. कोणती बिमारी? याला त्याला पाहून जगाची बिमारी झाली. तू चलून राहिली. त्याची बिल्डिंग आहे, त्याची कार आहे, त्याचा फटफटी आहे, त्याचं अजून काही आहे. राधा, एखाद्याला एखादी बिल्डिंग फुकट मागणी देईल का? एखाद्याला 4 मागणी देईल का? अरे 10 रुपये कोणी देत नाही, एवढा देणार आहे कोणी? मग दुसऱ्याला चढल्याला जाऊन भेटेल का? नाही नाही. म्हणून मी विचार करून आलो, माझ्या बायकोचा सुंदर चेहरा आणि असा कोण दिसून राहिला, एवढा फरक का पडला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर. मी विचार करून राहिलो, चांगला चेहरा तुला खराब करून टाकला. चांगला चेहरा खराब केला. सांगू तुला कसा दिसते? तुझा गोल गोल सुंदर सा चेहरा अगोदर एवढा सुंदर दिसत होता, पण आता मला सुंदर नाही दिसून राहिला. तुझा गोल गोल सुंदर सा चेहरा कसा झुरली नवरा बायको म्हणजे 2 धारक. उपमा देऊन राहिले. आपण 2 धारक आणि या झाडाची फुलं कोणती? मुली आणि मुलं. या झाडाची फुलं. झाडाला कळ्या लागतात अगोदर, कळ्या. त्या कळ्याचा वास येते का? त्या कळ्या फुलल्या आणि मोठे मोठे फुलं झाले
मग त्या फुलाचा सुगंध सुटतो. मोठे झाले तेव्हा तसेच आपले मुलं बाळ हे लहान आहे म्हणजे ह्या कड्या 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 हे मोठे होतील. मोठे झाल्यावर नोकरी करतील, पैसा कमवतील आणि आपल्याला प्रेमाचा सुगंध देतील. भरपूर प्रेम मिळेल. प्रेम म्हणजे सुगंध. पण आता हे लहान लहान पोराले मोठं करासाठी माणसाला मेहनत करायला लागेल. किती मेहनत करायला लागेल? भरपूर मेहनत करायला लागेल. तेव्हा ते मोठे होतील आणि मोठे झाल्याच्या बाद त्याचं फळ तुला मिळेल. आई तुम्ही का हे सर्व लोक रात दिवस कमाई करतात आणि काही वर्षापासून पैसा कमवला. पण या माणसाचा लोकांचा पैसा गेला कुठं? याने विचार बरं. कुठे गेला? तुम्हाला विचारते कुठे गेला? कुठे गेला तुमचा पैसा? ह्या सगळ्या पैसा गेला प्रपंचाच्या खाई. प्रपंचाच्या खाई. आणि ते खाई एवढी खोल आहे का तुम्ही किती त्या खाई मध्ये भरा तरी ते खाई काही बुजत नाही. बुजली का तुमची खाई? एवढी खोल आहे राधा. म्हणून या संसाराला काय म्हटलंय? सागर. संसार सागर. या सागराची गिनती नाही. हा किती खोल आहे. म्हणून काय म्हणतो? अगं लई खोल खोल सागर हा गहरा. लई खोल खोल सागर हा गहरा आणि अंत नाही. खोल खोल सागर हा गहरा अंत नाही करणार. शेतकरी कशासाठी? कशासाठी? अन्न पिकवण्याकरता. अन्न पिकवण्याकरता. आणि कधी कधी हा निसर्ग त्याचं अन्न घेऊन जाते. त्याची फसल घेऊन जाते. तरी पण यानं शेती करणं सोडलं का? नाही सोडलं. नाही सोडलं राधा. पिको का नाही पिको शेती करायचीच आहे. आणि त्या शेतीशिवाय दुसरा धंदा नाही आहे. बरोबर का? अन्न जर नाही पिकवलं तर आमचा भारत देश सुखी राहील का? नाही राहणार. नाही राहणार राधा. नाही राहणार. ऐक का म्हणतो?
तवड्या पोटासाठी करावं लागतं सारं, आणि नाही केलं तर जातो संसार वाया. राधा, तुझ्या मनामध्ये भ्रम तयार झालेला आहे. त्याची बिल्डिंग आहे, त्याची मोटार आहे, त्याची गाडी आहे, त्याची शेती आहे. ज्याचं त्याच्या परी राधा. अगं नशिबामध्ये जेवढं असलं तेवढंच भेटते, आणि नशिबामध्ये नसलं तर काही मिळत नाही. आपापल्या नशिबाने घ्या, झुरल्यानं काही होणार नाही कोणाला पाहून. म्हणून काय म्हणतो, तुझा सोड सोड भ्रम हा सारा, तुझा सोड सोड भ्रम हा सारा, आणि मोरेश्वर तुला काही वाईट बोललो का? नाही बोलले. तुला काही निष्ठा दिल्या का? नाही दिल्या. तुला कधी मारलं का? अरे बाबा नाही मारले तर मग तुला शिवाय देणार नाही, वाईट बोलणार नाही ना, तुला मारणार बी नाही. राधा, आपण जर घरात झगडा केला, शिवागारी दिल्या, आपल्याशिवाय आपल्या मुलं सुटतील आणि ते तसे शिवा देतील, त्यांच्यावर वाईट संस्कार पडतील. म्हणून माय बापानं कधी बी आपल्या मुलाला सांगून झगडा करू नये आणि शिवागारी देऊ नये. नाही हो. हा, आता मुलं बिघडतील उद्या. हो नाही देणार मी. म्हणून मी काय म्हणतो तुला, हा, दयाचा मार्ग घे आणि लवकर बाजारला जाऊ. हो. 8 दिवस झाले तुम्ही बाहेर गेले. जळताना गाला आणि मला म्हणता मार्गून बाजारला म्हणून. बरं. आणि बायकोच्या मनात काय जाणून घेतली. अरे हो, अरे मी विसरून गेलो. तुझ्या मनामध्ये काही नाही काही आहे, आणि तू मला सांगणार होतीस, पण तुला मला सांगितलं नाही आणि मी विसरून गेलो. सांग 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 सांग. अहो 4-5 महिने झाले मी देवीला साखर घातलं. मी तुझ्या दर्शनाला माझ्या नवऱ्याला घेऊन येईन म्हणून. अरे बापा, ते नाही 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 बाबा, आता ऐका, तुला देवीला नवस कबूल केला. स्वप्नात राहते मी. आणि मला सांगितलं नाही. राधा, अशा चांगल्या गोष्टी लपवून ना ठेवायच्या. तू सांग लवकर, कोणत्या देवीला? पहिला मी गंगेगाईला गाईला, त्या तुळजापूरच्या बाईला. पहिला मी गंगेगाईला गाईला, तुळजापूरच्या बाईला. पहिला मी गंगेगाईला गाईला, तुळजापूरच्या बाईला. बाईला ग, पहिला मी गंगेगाईला
राधा जी. अशा सुंदर काही काही गोष्टी तुम्ही आपल्या पोटामध्ये ठेवता हा. आणि माणसाला सांगा नाही. एवढ्या चांगल्या गोष्टीला मी मनाई करीन का राधा? नाही करणार ना. अंबाबाईच्या दर्शनाला चालली मी अवश्य जा तुला नाही म्हणणार नाही. अगं तुझ्या सगळे काम मी करीन. वावरातले करीन घरचे करीन. महिना लागला तरी चालेल. संपूर्ण तीर्थयात्रा करायची. संपूर्ण करू. हा बरं. तुम्ही माझं कमी करणार. सगळे काम करणार मी. तुम्ही हो मग काय झालं? तुम्ही सगळे माझे कामे कराल. हा पण माझं एक काम नाही करू शकणार तुम्ही. अरे करतो करतो तू सांगतो सही. आम्हा घरात जा. त्या घोडा गौरीवर माझं लुगडं ठेवलंय. हा. तुम्ही ते लुगडं घेऊन या. बरं. तुम्ही स्वतः नेसा. अरे बाबा आणि मी जशी घालते तसं काष्टा टाकायला घालू का म्हणाले. डोक्यावर माड घ्या आणि बाजाराची वाढ घ्या. या नेसलेल्या साडीत ना असे गिऱ्हाईक लागतात तुम्हाला. असे टपून बसले बघा ना. एवढ्या लांबून आले बैठीच्या प्रमाण. राधा तुम्हाला लुगडे देसायला सांगून राहिली. हो. म्हणजे मला बायको बनवून राहिली. Yes. समजा मी लुगडे नेसलं आणि बायको बनलो आणि घे एखाद्याने मला घेऊन पडालं म्हणजे नाही नाही तुम्हाला कोणी घेऊन जाणार नाही. हे कोणती दुसरीच